गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी मस्त अंघोळीला गरम पाणी ते करायला ठेवलं आणि एकीकडे चहासुद्धा ठेवून घेतला, कारण की शुभम उठला होता आणि साखर संपली होती म्हणून ती रिफिल करून घेतली. आणि त्यानंतर बाळाबरोबर बाळ उठलं होतं म्हणूनच आमचा एक सेल्फी काढून घेतला. म्हटलं टिफिनला शेवग्याची भाजी द्यावा म्हणून मी शेवगा इथं मस्त फ्राय करून घेते. कांदा टोमॅटो जिरं मोहरीची फोडणी द्यायची, त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे टाकून ते फ्राय करून घ्यायचं चांगलं. आणि आमचं बाळपवा साईड बाय साईड असं खेळतं आहे. आणि मी हे कांदा खोबऱ्याचं वाटण नेहमी करून ठेवते, जेणेकरून कोणती पण भाजी टिफिनला द्यायची असेल तर ते आपल्यासाठी खूप इझी होऊन जातं, कारण की सकाळी सकाळी ते वाटण वगैरे काढावं लागत नाही. आणि त्यानंतर पाणी टाकून ह्याच्यामध्ये असं उकळायला ठेवायचं आणि ते खूप पाणी नाही ठेवायचं त्याच्यामध्ये, आणि ताट पण अर्धवटच ठेवायचं जेणेकरून त्याची तर्री नको जायला. आणि अशी मी या पद्धतीने मी भाजी करते. आणि त्यानंतर थोडासा शेंगदाण्याचा कूट त्याच्यामध्ये ॲड करते. नंतर म्हटलं चपात्या पण साईड बाय साईड करून घ्यावं. नंतर मग माझी सगळं घरातली कामं पडलेली असतात. शुभम जायच्या आधी मला ते करावं लागतात, की बाळ मला त्यानंतर काहीच करू देत नाही. म्हणून मी ते मस्त चपात्या वगैरे करून घेते. शुभमला टिफिन द्यायचा होता आणि साईड बाय साईड भाजीसुद्धा करते.